महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. अनेक ठिकाणी निवडणुका लागलेल्या आहेत. आपल्यापैकी अनेकांना प्रश्न पडतो तो म्हणजे नगर परिषद आणि नगरपंचायत यातला काय मुख्य फरक आहे आणि आपल्या मताचा प्रभाव नेमका कुठे पडतो. या दोन्ही संस्था नेमक्या काय आहेत हेच आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तर त्याकरिता हा व्हिडिओ आपण नक्की बघा. आपल्या आजूबाजूच्या शहरामध्ये नगरपंचायत आणि नगर परिषद यांच्यातील फरक कधी विचारात घेतला आहे का? जरी या दोन्ही स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रकार असले तरी त्याची रचना, अधिकार आणि जबाबदाऱ्या भिन्न आहेत. या संस्थांचा सामाजिक, आर्थिक आणि प्रशासनिक स्तरावर वेगळा संदर्भ असून त्यांच्या कार्यपद्धती आणि उद्दिष्टामध्येही महत्त्वाचा फरक आहे. लोकशाहीत स्थानिक स्वराज्य संस्थांना अत्यंत महत्त्वपूर्ण स्थान आहे, कारण यामुळे नागरिकांना त्यांच्या स्थानिक पातळीवरील समस्या सोडवण्यासाठी आणि विकासाच्या कार्यात थेट सहभाग घेता येतो. भारतीय राज्यघटनेच्या 74व्या घटना दुरुस्तीनुसार शहरी भागासाठी या संस्थांना घटनात्मक दर्जा प्राप्त झाला आहे, ज्यामुळे त्यांना अधिक स्वायत्तता आणि जबाबदाऱ्या दिल्या गेल्या आहेत. महाराष्ट्रात शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांचे मुख्यतः 3 महत्त्वपूर्ण प्रकार आहेत: नगरपंचायत, नगर परिषद आणि महानगरपालिका, जे त्यांच्या लोकसंख्येच्या आधारावर आणि प्रशासनाच्या गरजेनुसार वर्गीकृत केले आहेत. नगरपंचायतपासून सुरुवात करूया. नगरपंचायत ही मुख्यत्वे ग्रामीण भागातून शहरी भागाकडे संक्रमणाच्या अवस्थेत असलेल्या क्षेत्रासाठी स्थापन केलेली स्थानिक स्वराज्य संस्था आहे. या संस्थांसाठी साधारणपणे 10,000 ते 25,000 अशी लोकसंख्या अपेक्षित असते. या क्षेत्रामध्ये ग्रामीण जीवनमान सुधारण्याबरोबरच शहरी सुविधा हळूहळू उपलब्ध करून देणे हे नगरपंचायतीचे मुख्य उद्दिष्ट आहे. येथे 50% अधिक लोकसंख्या बिगर शेती व्यवसायात गुंतलेली असते, ज्यामुळे आर्थिक विकासाचा पाया मजबूत होतो. नगरपंचायतीच्या जबाबदारीमध्ये पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, सार्वजनिक स्वच्छता, रस्ते बांधणी, दिवाबत्तीची सोय, सांडपाणी व्यवस्थापन आणि प्राथमिक आरोग्य सुविधा यासारख्या मूलभूत सेवांचा समावेश होतो. या संस्थांचा राजकीय प्रमुख अध्यक्ष म्हणून ओळखला जातो, तर प्रशासकीय प्रमुख हा कार्यकारी अधिकारी म्हणून कार्य करत असतो, ज्यामुळे प्रशासनाच्या कार्यक्षमतेत सुधारणा होत असते. आता नगर परिषदबद्दल बोलूया. नगर परिषद ही लहान आणि मध्यम आकाराच्या शहरी भागासाठी स्थापन केली जाते. ज्या शहरांची लोकसंख्या 25,000पेक्षा जास्त पण 1,00,000पेक्षा कमी असते तिथे नगर परिषदेची स्थापना होते. महाराष्ट्रात महाराष्ट्र नगर परिषद, नगरपंचायती आणि औद्योगिक नगरी अधिनियम 1965 नुसार या नगर परिषदा कार्यरत आहेत. नगर परिषदेचे कार्यक्षेत्र नगरपंचायतीपेक्षा अधिक विस्तृत असून त्यात पाणी पुरवठा, आरोग्य सेवा, शिक्षण, अग्निशमन सेवा, जन्ममृत्यू नोंदणी, सार्वजनिक वाहतूक, पर्यावरण संरक्षण आणि सामाजिक कल्याण यासारख्या अनेक सामाजिक व प्रशासकीय जबाबदाऱ्या येतात. नगर परिषदेचे सदस्य नगरसेवक म्हणून ओळखले जातात, जे प्रौढ मतदान पद्धतीने थेट जनतेतून निवडून येत असतात, ज्यामुळे स्थानिक लोकशाही प्रक्रियेचा प्रभाव अधिक दृढ होत असतो. नगर परिषदेचा राजकीय प्रमुख नगराध्यक्ष असतो, तर प्रशासकीय प्रमुख हा मुख्याधिकारी असतो, ज्यामुळे राजकीय आणि प्रशासकीय कामकाजामध्ये समन्वय साधला जातो. सध्या महाराष्ट्रात 225 नगर परिषदा कार्यरत असून त्यांना लोकसंख्येच्या आधारावर अ, ब आणि क या 3 वर्गामध्ये विभागले गेले आहेत. अ वर्गात 1,00,000हून अधिक लोकसंख्या असलेली नगर परिषद येते. ब वर्गात 40,000 ते 1,00,000 तर क वर्गात 25,000 ते 40,000 लोकसंख्या असलेली नगर परिषद येते. या वर्गीकरणामुळे विविध शहरांच्या गरजेनुसार प्रशासनिक आणि विकासात्मक धोरणे आखता येतात. त्यामुळे स्थानिक विकास अधिक सुसंगत आणि प्रभावी होतो. या दोन्ही संस्थांमधील फरक केवळ लोकसंख्या आणि प्रशासनिक जबाबदाऱ्यापुरताच मर्यादित नसून त्यांच्या विकासाच्या टप्प्यामध्येही आहे. नगरपंचायत ग्रामीण ते शहरी संक्रमणाच्या अवस्थेतील क्षेत्रासाठी प्राथमिक सेवा पुरवण्यावर लक्ष केंद्रित करते, तर नगर परिषद अधिक विकसित शहरी भागासाठी व्यापक सामाजिक, आर्थिक आणि प्रशासनिक सेवा पुरवते. यामुळे नागरिकांना त्यांच्या गरजेनुसार वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा आणि सुविधा उपलब्ध होतात, ज्यामुळे स्थानिक प्रशासन अधिक प्रभावी आणि प्रतिसादक्षम होत असते. या विस्तारामुळे नगरपंचायत आणि नगर परिषद यांच्या भिन्न भूमिका, कार्यक्षेत्र, प्रशासनिक रचना आणि विकासात्मक उद्दिष्टांची सखोल समज प्राप्त होते, ज्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कार्यक्षमतेत सुधारणा होण्यास मदत होते. तज्ञांनी सांगितल्याप्रमाणे नगर परिषद आणि नगरपंचायत यामध्ये प्रामुख्याने हे फरक आहेत.
अपूर्वा तळणीकर, न्यूज 18 लोकल, छत्रपती संभाजीनगर.